हॅलो दोस्तों, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। बहिणीनो, आज 30 एप्रिल आहे। सरकारने दिलेली ई-केवायसी दुरुस्तीची मुदत आज संपत आहे, पण दुसरीकडे हप्ता वितरणाचा मात्र सावळा गोंधळ पाहायला मिळतोय। मार्चचा 21वा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता नक्की कधी येणार आणि आज शेवटचा दिवस असल्यामुळे तुम्हाला कोणती गोष्ट करणे अनिवार्य आहे, सर्व काही सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये। तुमच्या हक्काचे 3000 रुपयांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वितरणाचा सावळा गोंधळ। बहिणींनो, एप्रिल महिना संपायला आला तरी अनेक बहिणींच्या खात्यात मार्च हप्ता जमा झालेला नाही, म्हणजे सर्वच लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत मार्च आणि एप्रिलचे। तर पाहूयात का होतोय गोंधळ। नवीन आर्थिक वर्षाची तरतूद आणि ई-केवायसी दुरुस्तीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू असल्याने निधी वितरणास विलंब होत आहे। बहिणींची नाराजगी। अनेक बहिणींचे अर्ज अप्रूव्ड असूनही पैसे न आल्याने सोशल मीडियावर आणि कमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे। सरकारची भूमिका। प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की पडताळणी पूर्ण होताच एकत्रित निधी वर्ग केला जाईल, म्हणजेच मार्च आणि एप्रिलचे दोन्ही हप्ते एकत्रित देण्यात येतील। सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। माझ्या मनाने आणि सर्व लाडक्या बहिणींच्या मनाने हेच आहे की दोन्ही हप्ते एकत्रित द्यावे। सरकारला आमची ही विनम्र विनंती आहे। आज ई-केवायसी आणि बँक खाते दुरुस्तीसाठी शेवटचा दिवस आहे। जर तुमचं आधार शेडिंग अजून न दिसत असेल तर आजच बँकेत जाऊन हे दुरुस्त करा। ज्यांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत त्यांनी 30 एप्रिलच्या आत आपली माहिती अपडेट करणे गरजेचे आहे। उद्यापासून म्हणजेच 1 मे पोर्टलवर नवीन बदल होऊ शकतात किंवा दुरुस्तीची लिंक बंद केली जाऊ शकते। तर बहिणींनो, गोंधळ असला तरी एक आनंदाची बातमी अशी आहे की 30 एप्रिलची ही डेडलाईन संपल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकार 3000 रुपयांचे एकत्रित वितरण करण्याची दाट शक्यता आहे। हा सावळा गोंधळ दूर करून थेट डीबीटी द्वारे पैसे जमा करण्याची तारीख अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे तुमचा अर्ज योग्य असेल तर काळजी करू नका, पैसे नक्कीच येतील। आणि तुम्हाला याच्या पहिलेचे हप्ते आले होते का हे मला कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच देईल। तर लाडक्या बहिणींनो, आजचा शेवटचा दिवस आहे। आपले स्टेटस एकदा नक्की तपासा। तुम्हाला हप्ता वितरणाच्या या विलंबामुळे काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा। माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण खात्रीशीर आणि योग्य माहिती घेऊन येते। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।